लाईफ पॉझिटिव्हच्या या नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दिनांक 29 सप्टेंबर पासून महालयाची सुरुवात झालेली आहे. हा पितृपक्ष आहे. पितर या काळामध्ये पृथ्वीवर येतात आणि त्यांची पूजा अर्चा करणे हे मानवाचे स्वतःच्या कुटुंबियांच्या आयुर आरोग्य ऐश्वर्यासाठीचे कर्तव्य आहे. या पार्श्वभूमीवर एक श्रद्धांजलीपर आदरांजलीपर सादरीकरण मी आपणासमोर घेऊन आलेलो आहे. कैलासवासी अनंत नारायण मोरे यांचे दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी ते गणपतीसाठी आपल्या गावी गेले असताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे बातमी मला समजली. कैलासवासी अनंत नारायण मोरे यांचा माझा खूप जुना संबंध आहे आणि अनेक क्षेत्रामध्ये त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे सर्व शिक्षण क्षेत्रातील त्यांच्यासोबत काम करणाऱ्या विद्यार्थी, कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, प्राध्यापक व प्राचार्य यांच्या वतीने श्री अनंत मोरे यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी हे सादरीकरण मी आपणासमोर घेऊन आलेलो आहे. या स्लाइड मध्ये श्री आणि सौ अनंत मोरे आपल्या नातवासोबत दिसत आहे. फार हृदय असा हा फोटो आहे. अनंत नारायण मोरे ज्यांचं हे छायाचित्र त्यांच्या मुलीने मला दिले त्याबद्दल त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. अनंत नारायण मोरे यांचा संक्षिप्त कार्य आलेख हा या पुढील 3 मुद्द्यांमध्ये मांडलेला आहे. अनंत नारायण मोरे हे प्रयोगशाळा परिचर म्हणून रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स असं इंग्रजांच्या काळामध्ये जी संस्था ओळखल्या जायची व त्याला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये शासकीय विज्ञान संस्था म्हणून ओळखायला लागले, त्या ठिकाणी प्रयोगशाळा परिचर म्हणून अनेक वर्ष कार्यरत होते. त्यानंतर शासन नियमानुसार त्यांची बदली 1906 साली स्थापन झालेल्या सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज, ज्याला मराठीमध्ये शासकीय अध्यापक महाविद्यालय मुंबई असं म्हणतात, त्या ठिकाणी ग्रंथालय परिचर म्हणून झाली. 2004-5 पासून महाराष्ट्र शासनाने सुरुवातीला शासकीय 12 महाविद्यालयांसाठी केंद्रीभूत बीएड प्रवेश प्रक्रिया राबवली आणि त्यानंतर 2007-8 पासून ते 2014-15 पर्यंत ती संपूर्ण राज्यातील सर्व शिक्षणशास्त्र महाविद्यालयांसाठी शासकीय, अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित या सर्व महाविद्यालयांसाठी ही प्रक्रिया
सीईटी आणि केंद्रभूत प्रवेश प्रक्रिया यांच्या माध्यमातून उच्च शिक्षण संचालनालय पुणे यांच्या अध्यक्षतेखाली ती राबविण्यात आली आणि या प्रवेश प्रक्रियेमध्ये श्री अनंत नारायण मोरे यांचा सिंहाचा वाटा होता. श्री अनंत नारायण मोरे यांच्या दशक्रिया विधीची कार्यक्रम पत्रिका त्यांच्या कुटुंबियांनी मला सादर केली, ती आपणासमोर ठेवलेली आहे. श्री अनंत मोरे यांचा 22 सप्टेंबर 2023 म्हणजे या दिवशी गौरी बसतात, प्रत्येक घरात गौरी येतात, त्या दिवशी सायंकाळच्या वेळेला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांच्या राहत्या गावी खेड तालुक्यामध्ये रत्नागिरी येथे मृत्यू झाला. ही बातमी मला 25 सप्टेंबर 2023 ला इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या प्रमुख ग्रंथपाल मॅडमनी दिली. आणि ती बातमी ऐकल्यानंतर मला एक धक्का बसला. ही बातमी मी मिळेल त्या माध्यमातून सर्व शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील परिवारामध्ये पोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला मला प्रतिसाद पण मिळाला आणि संबंधित विद्यार्थ्यांनी, माजी विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी, प्राचार्यांनी आपल्या भावपूर्ण श्रद्धांजली माझ्याकडे व्यक्त केल्यात. या सगळ्या श्रद्धांजली वाचल्यानंतर मला असं वाटायला लागलं की याच्यावर एक सादरीकरण होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांचं कार्य समाजापर्यंत जाणं आवश्यक आहे. म्हणून हे सादरीकरणाचा प्रपंच मी आपणासमोर करीत आहे. शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार मोरे निवृत्त झाल्यानंतर त्यांची माझी भेट राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामध्ये होती. एक सामाजिक व्यक्तिमत्व होतं. कुठलीही अडचणीमध्ये असलेली व्यक्ती दिसली, विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये अडचण असणारी एखादी व्यक्ती दिसली की त्या व्यक्तीला घेऊन मोरे हे माझ्याकडे नेहमी यायचे आणि सल्ला मागायचे. त्यांच्या भेटीच्या दरम्यान अनेक शासकीय महाविद्यालयात झालेल्या अनेक घटना आणि घडामोडी मला समजायच्या. जानेवारी फेब्रुवारी 2023 मध्ये मी श्री मोरे यांना त्यांच्या घराच्या जवळ 2-3दा भेटलो. त्यांनी बीडीडी चाळीमध्ये त्यांची असलेली एक मोठी खोली, प्रशस्त खोली, त्या खोलीला एक ऍडिशनल खोली बांधल्याचं त्यांनी मला दाखवलं आणि ते खालतूनच बोट करून दाखवलं की सर ही ऍडिशनल खोली मी बनवलेली आहे आणि ही खोली मी माझा मुलगा शैलेश याच्या लग्न ठरवण्याचा आहे त्याच्यासाठी बांधलेली आहे, हेही त्यांनी मला सांगितलं. शैलेशचं लग्न ठरत आहे, ते गावाकडचीच मंडळी निवडलेली आहे, हे त्यांनी सांगितलं. मुलाचं लग्न झाल्यानंतर आवर्जून मोरे माझ्या घरी आलेत, गावाकडचे तांदूळ घेऊन आलेत, गावाकडची हळद घेऊन आले, फणस आणलं होतं. मी पण त्या भेटी दरम्यान त्यांच्या मुलासाठी एक घड्याळ आणि सुनेसाठी साडी त्यांना दिली. त्यांना घेऊन मी बस स्टॉपवर गेलो आणि बस येईपर्यंत त्यांच्याशी गप्पा मारल्या. ती माझी आणि त्यांची शेवटची भेट होती. त्यावेळेला पुन्हा भेट होणार नाही याची मला कल्पनाही नव्हती. श्री मोरे यांनी
रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स किंवा शासकीय विज्ञान संस्थेमध्ये प्रयोगशाळा परिचर म्हणून काम केलेलं होतं. ते एक विद्यार्थी प्रिय संशोधन कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा, सर्व प्रकारच्या संशोधनाच्या प्रयोगाची मांडणी करून देणं हे त्यांचं काम होतं. त्यांच्या हाताखालून अनेक दिग्गज व्यक्ती गेल्या होत्या. SNDT विद्यापीठाचे माजी रजिस्ट्रार, मुंबई विद्यापीठामध्येही रजिस्ट्रार म्हणून ज्यांनी प्रभारी काम केलेलं होतं, असे कीर्ती कॉलेजचे माजी प्राचार्य मगरे सर, अशा अनेक नावं आहेत. आणि ह्या सगळ्या व्यक्तींमधून इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे जुने विद्यार्थी संशोधक ST कॉलेजमध्ये यायचे. ST कॉलेज हे 1906च जुनं नाव असलेलं कॉलेज. तिथे अनेक संचालक आयोजित अनेक सभा, सहविचार सभा व्हायच्या आणि त्यावेळेला मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असणारे, महाराष्ट्रातील इतर विद्यापीठाशी संलग्नित असणारे अनेक शिक्षण तज्ञ ST कॉलेजला भेट द्यायचे. यांची श्री मोरे यांची ओळख होती, ते सर्व ग्रंथालयात जाऊन मोरे यांना आवर्जून भेटायचे. त्यांनी केलेल्या सहकार्याप्रती ते कृतज्ञता व्यक्त करायचे. शासकीय अध्यापक महाविद्यालयात आल्यानंतर मोरे यांची भूमिका बदललेली होती. ते ग्रंथालयात परिचर म्हणून काम करत होते. शासकीय अध्यापक महाविद्यालयामध्ये इंग्रजकालीन दुर्मिळ दस्तऐवज आहेत. सयाजीराव गायकवाडांचे मोनोग्राफ असलेले जुने कागद तिथे उपलब्ध आहेत. हा सगळा ऐतिहासिक साठा आहे, ठेवा आहे. मोरे यांनी लक्षपूर्वक मेहनत करून ST कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये रेअर बुक सेक्शन निर्माण केला आणि जो नॅकच्या तज्ञ मंडळींना दोनदा भावला. त्यामुळे ST कॉलेजला B++ पासून A+ पर्यंत नेण्यापर्यंत मजल गेली. त्याच्यामध्ये मोरे यांचा वाटा खूप मोठा आहे आणि त्यांनी मेंटेन केलेला रेअर बुक सेक्शन. ST कॉलेजमध्ये कार्यरत असताना या रेअर बुक सेक्शनचं डिजिटलायझेशन व्हावं आणि त्याच्या फोटोकॉपीज या स्कॅन करून इंटरनेटवर टाकाव्यात आणि तो ज्ञानसाठा संपूर्ण जगाला उपलब्ध करून द्यावा, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्रस्ताव सादर करून त्यानंतर निधीची मागणी करण्यात आलेली होती. परंतु शासनाने माझी प्रतिनियुक्तीवर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षात गेल्यानंतर त्यापुढे त्याचा पाठपुरावा झाला नाही आणि मोरे यांचं रेअर बुक सेक्शनला डिजिटलाइज करायचं हे स्वप्नच राहिलं. माझ्याशी बोलताना ते सांगायचे की ग्रंथालयाची झालेली दुर्दशा ही त्यांनी बोलून दाखवलेली होती. ग्रंथपाल नसताना विद्यार्थ्यांना त्याची जाणीवही त्यांनी कधी होऊ दिली नाही. कोणत्या विषयासाठी कोणत्या लेखकाचे कोणते पुस्तक वाचायचे हे सांगण्यापर्यंतची मजल श्री मोरे यांची होती. आधी सांगितल्याप्रमाणे केंद्रीभूत B.Ed प्रवेश प्रक्रिया आणि त्यानंतर मग कालांतराने सुरू झालेली M.Ed प्रवेश प्रक्रिया, यामुळे
एसटी कॉलेजमध्ये काम करणाऱ्या सर्व प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी यांची पुणे मुंबई, मुंबई पुणे, पुणे मुंबई अशा फेऱ्या सुरू व्हायला लागल्या आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राज्यस्तरीय फेरी ही पुण्याला राबवायची आणि मग मुंबई विद्यापीठ आणि SNDT विद्यापीठ स्तरीय फेरी मुंबईला राबवायची. हा सगळा पसारा आणि हा सगळा कार्यभार सांभाळण्यामध्ये मोरे संपूर्ण दस्तऐवज व्यवस्थित पुण्याला नेणे आणि पुण्यावरून परत मुंबईला आणणे याची जबाबदारी मोरे यांनी खूप चांगली निभावली. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या मध्ये त्यांनी केलेल्या सेवेमुळे मोरे हे संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना ज्ञात झाले होते. अनेक महाविद्यालयांचे प्राध्यापक आणि प्राचार्य मोरे यांना वैयक्तिकरित्या ओळखायचे. डॉक्टर निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया 2014-15 पर्यंत चालली. ते डॉक्टर निकाळजे मोरे यांची आवर्जून आठवण काढायचे आणि मोरे यांना फोन करायचे. मोरे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखीन एक गुण होता, ते प्रचंड निसर्गप्रेमी होते. एसटी कॉलेजच्या ग्रंथालयाच्या समोर खूप मोठा विस्तृत असा कॉरिडॉर आहे आणि त्या कॉरिडॉर मध्ये मोरे यांनी सुंदर बाग लावलेली होती. ग्रंथालयाच्या डाव्या बाजूला त्यांनी कॅक्टसचे अफलातून कलेक्शन गोळा केलेलं होतं. हे कॅक्टसचं कलेक्शन बघण्यासारखं होतं. ज्या ठिकाणाहून त्यांना कॅक्टस मिळायचं ते घेऊन यायचे आणि कुंडीमध्ये लावायचे, वाढवायचे. औषधी वनस्पतींची मोरे यांना जाण होती. शतावरीचा वेल त्यांनी इतका वाढवलेला होता आणि मग शतावरीच्या मुळ्या काढून त्या वाळवून गच्चीवर नेऊन त्या सर्व प्राध्यापकांना देणे हा त्यांचा एक धर्म होता. एसटी कॉलेजच्या गच्चीवर लावलेलं पायनॅपलचं झाड आणि ते आल्यानंतर ते पायनॅपल कापून सर्व विद्यार्थ्यांना वाटणे हा दिलदारपणा केवळ मोरे यांच्याकडेच होता. मोरे यांना त्यांचा गाव फार प्रिय होता आणि म्हणून त्यामुळेच गणपतीसाठी गावाला गेले असतानाच त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. वर्षातून 2दा तरी ते गावाकडे चक्कर मारायचे आणि मग गावाकडे काय केलं हे आवर्जून सांगायचे. गावाकडून मुंबईतल्या देवळामध्ये ते आपली शनिवारी सेवा रुजू करायचे. त्या मंदिरामध्ये मला ते घेऊन गेलेत आणि गावाकडून आणलेले दगडाचे 2 दिवे त्यांनी मला दाखवले. मोरे हे निस्वार्थी होते. एसटी कॉलेजमध्ये अनेक कार्यक्रम व्हायचे. त्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आगाऊ पैसे त्यांच्याकडे दिलेले असायचे. त्या कार्यक्रमासाठी होणारा संपूर्ण खर्च ते करायचे व तसा खर्चाचा सर्व हिशेब आणि सर्व पावत्या व्यवस्थित लावून सादर करायचे. एकही पैशाचा अपहार त्यांना मान्य नव्हता. मोरे यांचे जाणे एसटी कॉलेजच्या आणि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स किंवा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या सर्व माजी विद्यार्थी, त्यांना माहीत असलेले सेवक, त्यांच्या ओळखीचे कर्मचारी, त्यांच्या ओळखीचे प्राध्यापक आणि प्राचार्य यांच्यासाठी एक मानसिक धक्का आहे.
मोरे यांच्या कर्तृत्वाला आमचा सलाम आहे. मोरे यांच्या आत्म्यास सद्गती तर निश्चित आहेच, फक्त त्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना दुःख पचविण्याचे धैर्य आणि साहस प्राप्त व्हावं ही जगन्यतेकडे प्रार्थना आहे. धन्यवाद.